कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी घरी सासू सासर ननद 2 आहे आणि मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बेंगळूरमध्ये. लग्न कसं जमलं? मामाने आणले होते स्थळ. मामाने काय आणलं? खाऊ? स्थळ आणले होते. माझ्या मामाने गणपती आणला. मामाने पती आणला. हा, मग 3 मंथ्स लावले त्यांनी हा म्हणायला. कोणी? पतिदेवने. पतिदेवने 3 महिने का लावले? फर्स्ट बघितले, कन्फ्युज होतं हा करू काय नको, आणि दुसरा वेळ 1-2 महिना लावून परत आले, फिक्स झालं. दुसऱ्यांदा फिक्स झालं? 2 वेळा 2 महिने काय विचार करत होते? आता त्यांना विचारायला पाहिजे ते. तुम्ही कधी विचारलं नाही? नाही. ते काय करतात? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यांना आमचा नमस्कार सांगा आणि त्यांना विचारलंय सांगा की 2 महिने का लावले सांगा. तुमच्या बाबतीत कसं काय? माझं अरेंज मॅरेज आहे, रिलेशनशिप मध्येच आहोत आम्ही. आणि माझे पती, आमचं फार्म हाऊस आहे आणि आमचं फार्म हाऊसवर पेस्टिसाइडचं शॉप आहे, ते बिझनेस करतात त्याचाच, आणि शेती सुद्धा तेच बघतात. मग हुरडा नाही करत तुमच्या? हुरडा आहे ना. मग काय संपलेला सांगत नाही आम्हाला? हुरडा, द्राक्ष बाग सगळे. हो का? कुठे बागायत शेती आहे, विंचूर म्हणून तालुका आहे. आम्ही त्यांच्याकडे हुरडा पार्टी फिक्स हुरडा असते. पार्टीसाठी द्राक्ष खाण्यासाठी. या वर्षाची झाली की नाही? नाही अजून नाही, आम्ही वेटिंग करतो तुमच्यासाठी. सर तुम्हीच आहे हुरडा पार्टीला. कधी आहे? सरांना इन्व्हाइट करायचं. पुढच्या महिन्यातच. पण मला खरं सांगू, या हुरड्याच्या निमित्तानं हुरडा भाजणाऱ्यांचं फार कौतुक करावं कौतुक वाटतं. हो, कारण हुरडा पार्टी आपण म्हणतो या पट्ट्यामध्ये. मी सुद्धा काल एके ठिकाणी गेलो, दरबी मळा म्हणून होता, दरबी कुटुंब, त्यांच्या त्या मळ्यात गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला त्या हुरड्यापेक्षा ना कौतुक करावं असं वाटलं खरं तर त्या भाजणाऱ्या. हो, त्यांचे हात. कारण निखाऱ्यावरती तो कवळा हुरडा बनवायचा, तो भाजायचा आणि हातावर घेऊन तो असा मळायचा. मी त्या एकांचे हात बघितले तर दोन्ही हात काळे झालेले होते. हो, काळे होतात. खरंच त्या तमाम दादांना माझा नमस्कार आहे. शेतकरी कारण शेतकरी दादांना नमस्कार आहे. कारण एकीकडे शेत पिकवायचं आणि त्यातून या थंडीमध्ये स्वतः चटके सहन करत आलेल्या प्रत्येकाला हुरडा द्यायचा. आपण हुरडा पार्टी म्हणून बरेच जण जातात, पण तो आनंद जो का आहे तो फार वेगळा आहे. तेव्हा कधीतरी आलो तर नक्की येऊ तुमच्या. हो काय सर, बोलवत नाही. बरं, अशा तुम्ही मैत्रिणी आहात. हो. आता हा जो तुमचा तापट स्वभाव आहे, जो त्या माऊलीनं डबाच उघडलाय सुरुवातीला, घरात कसं आहे? नाही, शांत आहे. नाही 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 शांत नाहीये. बघा, एक मुखाने सगळे. भाऊजी शांत आहेत. हा, भाऊजी शांत आहे म्हणून हे असं आहे. हो. काय असं का हे सगळे भाऊजींच्या बाजूनी आहेत? पण असं नाही, मी भांडत नाही. हा, पण जे काही असेल ते पटकन बोलून टाकते. म्हणजे तेच. पटकळ. पण कसं आहे, सगळं काम मलाच करायचं असतं, मग थोडंसं पटपट झालं म्हणजे जरा नाही, पटपटचा प्रश्न नाही, फटकळपणाचा प्रश्न आहे. ते फटकन सांगितल्याशिवाय होतच नाही काम. मिस्टर नाही, सगळेजणच घरातले. अरे, आम्ही मिस्टरांबद्दल बोलतोय ना. आता काम करणारे सगळेच आहेत ना, सगळ्यांबाबतीत चिडचिड होते. आणि मिस्टरांबद्दल का जास्त चिडचिड करतात? त्यांना मी एकदा सांगते, एवढं करून घ्या पटकन म्हणून, आवरा फास्ट. काम काही नसतं, पण ॲटलिस्ट पटकन आवरलं म्हणजे मलाही शाळेला पळायचं असतं. ते शांत जेवून गेले म्हणजे मलाही समाधान वाटतं, म्हणून जरा. ते कुठला विषय शिकवतात? त्यांचा हिंदी विषय. आणि तुमचा? इंग्लिश आहे. इंग्लिश आहे. मग घरी कुठल्या भाषेत वाटतात? नाही, ते म्हणतात ना, इंग्लिशचे माणसं जरा जास्तच भाव खातात. म्हणजे तुम्ही? नाही, खरं ते. तुमच्याकडे या तापट आहे, तुम्ही? नाही, मी शांत आहे. मिस्टर? ते पण शांत आहे. तुमच्याकडे? माझ्याकडे कसं आहे, ते थोडं कधीतरी तापट आहेत. आम्ही दररोज आहेत म्हणून पटकन दिसतात. तुमच्याकडे? आमच्याकडे थोडी बडबडी मी आहे, आणि मी जेव्हा रागाला आले तर ते शांत बसतात, ते रागाला आले तर मी आता 12 वर्ष झाली थोडी तडजोड करतोय. करावं लागतं. पण करावीच लागते. करावीच लागते. हो, 2 वर्ष आहेत म्हणून विचारतो. हो, नाही, करावी लागतेच नाही. हा, त्यांना गायडन्स करतोय आम्ही, सांगतोय, धडे देतोय. तुमचं काय? मी दोघं पण शांतच आहे. हो. मग घरी गेले की असे बसतात? नाही नाही, तसं नाही बसत. तुम्ही घरी जेव्हा मिस्टरांबरोबर वाद होतो तेव्हा कुठल्या भाषेत होतो? कन्नड. मग मला 1-2 वाक्य म्हणून दाखवा की तुम्हाला एकदा सांगितलं होतं ना हे आवरून ठेवा. ಒಂದ್ಸಲ ಹೇಳಿದ್ದೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಜೋಡಿಸಿ ಇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ.
कळतं ना त्यांना. झालं. आणि परत हे अशी गडबड केली तर बघा मी माहेरी निघून जाईन. ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಈ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ನಾ ತವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ. मग हे वाक्य बोलल्यावर ते खुश होतात. छान आहे कन्नड. मला शिकवा ना कन्नड. काय शिकवाल आज? 4 ओळी शिकवा. चला. जेवण झालं का? ಊಟ ಆಯ್ತೇನು? उठा आहे तेनू म्हणजे जेवायच्या आधीच उठा. अरे कन्नड लँग्वेजची मजा आहे सर ती. हा दुसरं अजून एक वाक्य. ಆರಾಮಿದ್ದೀರೇನು? आराम इद्दिरेनु म्हणजे बरं आहे. बरं. मग आराम केल्यावर बरंच वाटणार ना. ನಿಮ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಯಾಕೆ ಲೇಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ? तुमचं प्रोग्रामला बोलवायला इथे उशीर का केला तुम्ही? लग्न 2 वर्षापूर्वी केलं तुम्ही. येणारा लग्न 2 वर्षापूर्वी. हा म्हणायला 3 महिने लावले त्यांनी. आणि ते पण लॉकडाऊन मध्ये झाले. ते पण उशीर झालं. एंगेजमेंट झालं. जानेवारीला माणसं पण कमी झाली. लग्नाला माणसं कमी झाली जेवायला. लॉकडाऊनमुळे कमी झाली माणसं. मग फायद्याच झालं ना. फायदा काय हो? एन्जॉय एकदा करायचं असते. काय एन्जॉय केली नाही, डान्स केली नाही, काय नाही. मास्क बांधून लग्न केले. छान बोलतात. आम्ही एन्जॉय करतो. पद्धतीमध्ये एवढा गोडवा आहे. मुळात प्रत्येक भाषेत एक गोडवा आहे. आता कन्नड भाषा आपल्याला येत नाही म्हणून ती कठीण वाटते. त्यांना मराठी बोलताना तसं होत असेल. पण त्या प्रत्येक भाषेचा जो गोडवा आहे ना तो गोडवा या मकर संक्रांतीच्या आठवड्यामध्ये खूप छान वाटायला लागलेला आहे. थँक्यू. त्यामुळे त्यांचं मला क्लास लावायचाच आहे. आम्ही तिला सांगतही असतो तू मराठीत बोल. आता जे बोललीस ना ते मराठीत बोल. आम्हाला समजत नसलं तर मग प्रॉब्लेम होते. पण मिस्टरांबरोबर तुम्ही भांडताना कन्नडच भांडता. त्यांनी कन्नड बोलतो. तुम्ही सगळ्याजणी तुम्ही मराठी. मराठीत. म्हणजे मला एकच विचारायचं होतं मिस्टरांबरोबर तुम्ही कुठल्या भाषेत भांडता? मराठी. याचा अर्थ या रोज भांडता. आम्ही भांडणच करत नाही. नाही प्रॉब्लेम काय आहे कन्नड मिस्टरांना कळतच नाही. नाही ह्यांना कन्नड बोलता येतं मला येत नाही पण मी भांडणच करत नाही. तुम्हाला येतं कन्नड? येतं. पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मी मिस्टरांची आणि आईची दोघींची मागेन. मी क्षमा मागायची असेल तर माझ्या सासूबाईंची मागेन. कारण लग्न झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट त्या पद्धतीप्रमाणे व्हावी असं त्यांना वाटायचं आणि मला ते आवडायचं नाही. मग माझी थोडी चिडचिड व्हायची पण त्यांनी मला खूप समजावून घेतलं आणि सगळ्या चांगल्या गोष्टी शिकवल्या. मला क्षमा मागायची असेल तर मिस्टरांची मागेन आणि माझ्या आईवडिलांची मागेल. मिस्टर आणि मम्मीच. कारण त्यांच्यावरच चिडचिड करते जेव्हा राग येतो तेव्हा. म्हणून त्यांच्या दोघांची क्षमा मागेन. सॉरी. जे कोणी मी थोडं रागवते त्याच्यामुळे कोणाला तरी हर्ट झाले असेल तर त्यांना सगळ्यांना आज मी सॉरी बोलते. मनपूर्वक सॉरी बोलते. उद्यापासून परत हर्ट करायला सुरुवात करू. उद्यापासून परत काहीतरी हर्ट सॉरी बोलते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.